नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, FY BCom सेमिस्टर सेकंड बिझनेस अकाउंटिंग सेकंड टॉपिक नंबर 2 ब्रँच अकाउंट्स प्रॉब्लेम नंबर 4। विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेमचं नाव आहे जैन ब्रदर्स जळगाव। प्रॉब्लेमला सुरुवात करण्यापूर्वी एक अतिशय महत्त्वाची सूचना। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला फायनान्शियल अकाउंटिंग सेकंड हा विषय असेल, ज्या विद्यार्थ्यांना हा विषय असेल त्या विद्यार्थ्यांसाठी सूचना आहे। टॉपिक नंबर 4 आहे अकाउंटिंग फॉर इन्व्हेस्टमेंट्स आणि या टॉपिकचे सगळे प्रॉब्लेम चॅनलवरती मित्रांनो अपलोड केलेले आहेत। आता ते प्रॉब्लेम TY BComचा जो सिलेबस आहे, TY BComचं 5वं सेमिस्टर आहे, TY BComच्या 5व्या सेमिस्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट अकाउंट नावाचा टॉपिक आहे आणि TY BComचा 5व्या सेमिस्टरचा इन्व्हेस्टमेंट टॉपिक आणि FY BCom सेमिस्टर सेकंडचा अकाउंटिंग फॉर इन्व्हेस्टमेंट टॉपिक हे दोनही टॉपिक सेम आहेत। दोघांचे पण प्रॉब्लेम सेम आहेत। डेट मध्ये सुद्धा बदल नाहीये। 100% प्रॉब्लेम सेम आहेत। मित्रांनो, TY BComच्या विद्यार्थ्यांसाठी मी हे प्रॉब्लेम ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेले होते। मग आता NEP 2020 मध्ये FY BComच्या विद्यार्थ्यांसाठी सेमिस्टर सेकंड मध्ये चौथा चॅप्टर अकाउंटिंग फॉर इन्व्हेस्टमेंट आहे। दोघांचे पण टॉपिक मित्रांनो सेमच आहेत। म्हणजे अकाउंटिंग फॉर इन्व्हेस्टमेंट असेल किंवा इन्व्हेस्टमेंट अकाउंट असेल TYचा, दोघांचे पण प्रॉब्लेम सेमच आहेत। त्यामुळे मित्रांनो, मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, म्हणजेच तुम्ही आता जो व्हिडिओ बघताय त्या व्हिडिओच्या खाली तुम्हाला मोर ऑप्शन दिसत असेल, त्या मोर मध्ये गेल्यानंतर तो डिस्क्रिप्शन बॉक्स आहे, त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सगळ्या प्रॉब्लेमच्या लिंक देणार आहे। त्या लिंकवर जाऊन तुम्ही अकाउंटिंग फॉर इन्व्हेस्टमेंटचे प्रॉब्लेम नंबर 1st, 2nd, 3rd, 4th, 5th प्रॉब्लेम बघू शकता। व्हॅल्युएशन ऑफ गुडविल या टॉपिकचे सगळे प्रॉब्लेम ऑलरेडी अपलोड केलेले आहेत। त्यानंतर अकाउंटिंग फॉर इन्व्हेस्टमेंटचे प्रॉब्लेम नव्याने ऍड करण्याची आवश्यकता नाहीये। जैन ब्रदर्स जळगाव हॅज अ ब्रँच ॲट धुलिया। जैन ब्रदर्स जळगाव हे मेन हेड ऑफिस आहे, ही मेन कंपनी आहे आणि त्यांची ब्रँच आहे धुलिया म्हणजे धुळे या ठिकाणी त्यांची ब्रँच आहे। ऑल गुड्स रिक्वायर्ड फॉर सेल ॲट धुलिया आर सप्लाइड फ्रॉम जळगाव ॲट कॉस्ट प्लस 25% and all cash received at the branch is banked daily in the head office account opened in a bank at Dhulia. From the following particulars prepare Dhulia branch account in the books of Jain Brothers Jalgaon head office for the year ended 31st March 2022. विद्यार्थी मित्रांनो, जैन ब्रदर्स जळगावच्या पुस्तकामध्ये आपल्याला धुळे ब्रँच अकाउंट तयार करायचं आहे। खाली दिलेले डिटेल्स त्याचा विचार आपण करणार आहोत। मित्रांनो, आपल्याला प्रॉब्लेम मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी दिल्या त्याचा आपण सुरुवातीला विचार करूया। त्यानंतर प्रॉब्लेम मध्ये मिसिंग आयटम कोणते आहेत आणि आपल्याला कोणते अकाउंट तयार करायचे त्यानुसार आपण अकाउंट तयार करणार आणि नंतर मग त्या अकाउंटमध्ये पोस्टिंग करणार। पण मित्रांनो, मी तुम्हाला आता कोणता आयटम कुठे येणार आहे ते आता लगेच सांगणार आहे। त्यानंतर आपण मग एक एक अकाउंटचा विचार करणार आहोत। बघा, बॅलन्सेस ॲज ऑन 1 एप्रिल 2021, 1 एप्रिल 2021 मित्रांनो हे आहे ओपनिंग बॅलन्स। आपण बघू शकतो स्टॉकचा ओपनिंग बॅलन्स आहे 79,000, डेटरचा ओपनिंग बॅलन्स आहे 1,13,000 आणि पीटी कॅशचा ओपनिंग बॅलन्स आहे 900। मित्रांनो, ओपनिंग बॅलन्स घेतो आपण ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला। धुळे ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला ओपनिंग बॅलन्सेस म्हणून मित्रांनो हे 3 आयटम घेणार। त्यानंतर स्टॉक अकाउंट आपण तयार करणार नाहीये, डेटर अकाउंट तयार करू। मित्रांनो, डेटर अकाउंट तयार केल्यानंतर डेटर अकाउंटचा ओपनिंग बॅलन्स डेटर अकाउंटच्या डेबिट साईडला घेणार टू बॅलन्स ब्रॉट डाऊन। त्यानंतर पीटी कॅश अकाउंट जर आपण तयार केलं तर पीटी कॅश अकाउंटचा ओपनिंग बॅलन्स पीटी कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन। त्यानंतर मित्रांनो पुढे आपल्याला सांगितलंय रिटर्न फ्रॉम कस्टमर्स। आता रिटर्न फ्रॉम कस्टमर्स आहे मित्रांनो, हा आयटम येणार डेटर अकाउंटच्या क्रेडिट साईडला। त्यानंतर रिटर्न गुड्स टू हेड ऑफिस। आता हेड ऑफिसला माल परत पाठवलाय म्हणजे
हेड ऑफिसने माल ब्रँचला पाठवला, ब्रँचला न आवडलेला माल ब्रँचने हेड ऑफिसला परत पाठवला. म्हणजे मित्रांनो या ट्रान्झॅक्शनची एंट्री आपण करणार ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला. गुड्स रिटर्न टू हेड ऑफिस किंवा गुड्स सेंड टू ब्रँच आणि लेस रिटर्न असं म्हणणार ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला. त्यानंतर आहे बॅड डेब्ट्स रिटर्न ऑफ बॅड डेब्ट्स प्रोव्हिजन. मित्रांनो हे दोन आयटम येणार डेटर अकाउंटच्या क्रेडिट साईडला, बॅड डेब्ट्स रिटर्न ऑफ आणि बॅड डेब्ट्स प्रोव्हिजन. त्यानंतर आहे सेलिंग फॉर कॅश. आता मित्रांनो सेलिंग फॉर कॅश म्हणजे थोडक्यात आपण कॅशने माल विकलेला आहे. आता सेलिंग फॉर कॅश जर म्हटलं तर हा आयटम येणार डेटर ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला. थोडक्यात ही कॅश सेल आहे, आपण जो माल विकलाय तो रोखीनं माल विकला, कॅश सेल आपण घेणार ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला. त्यानंतर रेंट पेबल ऑन 31 मार्च 2022. मित्रांनो रेंट पेबल आहे ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला. त्यानंतर अलाउन्सेस गिव्हन टू क्रेडिट कस्टमर्स. मित्रांनो आपण पुढे बघू शकतो अलाउन्सेस गिव्हन टू क्रेडिट कस्टमर येणार डेटर अकाउंटच्या क्रेडिट साईडला. त्यानंतर ब्रँच एक्सपेन्सेस पेड बाय हेड ऑफिस. मित्रांनो आता हे जे आयटम्स आहेत ब्रँच एक्सपेन्सेस पेड बाय हेड ऑफिस, हेड ऑफिसने ब्रँचचे खर्च त्या ठिकाणी पेड केलेले आहे, त्यामध्ये रेंट असेल, सॅलरी असेल, सन्ट्रीज असेल. मित्रांनो हे तीनही आयटम आपण घेणार ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला. त्यानंतर आहे पीटी कॅश एक्सपेन्सेस ॲट ब्रँच. मित्रांनो हे पीटी कॅश एक्सपेन्सेस आहेत पीटी कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला. त्यानंतर टोटल सेल. मित्रांनो आपल्याला टोटल सेल दिलेत बघा. आता वर आपल्याला सांगितलं होतं सेलिंग फॉर कॅश म्हणजे टोटल सेल आणि सेलिंग फॉर कॅश म्हणजे थोडक्यात वर आपल्याला सांगितलंय कॅश सेल आणि इथं आहे टोटल सेल. मग मित्रांनो टोटल सेल मधून जर आपण कॅश सेल्स मायनस केले तर आपल्याला मिळेल क्रेडिट सेल्स आणि क्रेडिट सेल्स घेतो आपण डेटर अकाउंटच्या डेबिट साईडला. त्यानंतर आहे पीटी कॅश रेमिटन्स. मित्रांनो पीटी कॅश साठी पैसे पाठवले. आता हा आयटम आपण घेणार ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला आणि पीटी कॅश अकाउंटच्या सुद्धा डेबिट साईडला. त्यानंतर आहे बॅलन्सेस ॲज ऑन 31 मार्च 2022. 31 मार्च 2022 चे हे बॅलन्सेस आहेत. म्हणजे मित्रांनो हे आहे क्लोजिंग बॅलन्स आणि क्लोजिंग बॅलन्स आपण कुठे घेणार तर ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला. ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला स्टॉक घेणार 84,000, डेटर घेणार 1,95,100 आणि मित्रांनो दोनच क्लोजिंग बॅलन्स दिलेले आहेत. त्यानंतर आता स्टॉक अकाउंट आपण तयार करणार नाही, पण डेटर अकाउंट जर आपण तयार केलं तर डेटर अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स घेणार आपण डेटर अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स कॅरेट डाऊन. आणि पुढे मित्रांनो सर्वात शेवटी म्हटलंय गुड्स इनव्हाइस टू ब्रँच म्हणजे थोडक्यात गुड्स सेंड टू ब्रँच, ब्रँचला माल पाठवला ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला येणार 2,50,000. मित्रांनो कोणता आयटम कुठे येणार आहे आपण हे आता बघितलेलं आहे. त्यानंतर आता आपण जातोय पुढे. मित्रांनो प्रॉब्लेम मध्ये मिसिंग काय आहे तर आपण या ठिकाणी बघू शकतो. या काही वर्किंग नोट्स मित्रांनो आपल्याला तयार कराव्या लागतील. त्यामध्ये मिसिंग नोट्स मध्ये जर आपण बघितलं तर मिसिंग आयटम आहे कलेक्शन फ्रॉम डेटर्स. डेटर्स कडनं जे कलेक्शन होतं थोडक्यात हे कलेक्शन फ्रॉम डेटर्स हा आयटम आपल्याला दिलेला नाहीये. त्यासाठी मित्रांनो आपल्याला डेटर अकाउंट तयार करावं लागेल. त्यानंतर क्लोजिंग बॅलन्स ऑफ ब्रँच पीटी कॅश अकाउंट. मित्रांनो पीटी कॅश अकाउंटचा ओपनिंग बॅलन्स दिलाय पण क्लोजिंग बॅलन्स दिलेला नाहीये. त्यासाठी आपल्याला पीटी कॅश अकाउंट तयार करावं लागेल. आणि त्यानंतर आहे क्रेडिट सेल्स. मित्रांनो आता हे क्रेडिट सेल्स कसे काढणार त्यासाठी लगेच आपण वर्किंग नोट बघूया. अतिशय सोपं आहे बघा. क्रेडिट सेल्स टोटल सेल मायनस कॅश सेल्स. प्रॉब्लेम मध्ये आपल्याला टोटल सेल दिलेले आहे 3,49,000, त्यातनं आपण कॅश सेल्स मायनस केले 14,000 तर मित्रांनो आपल्याला उत्तर मिळेल 3,35,000. हे आहेत क्रेडिट सेल्स. मित्रांनो क्रेडिट सेल घेतो आपण डेटर अकाउंटच्या डेबिट साईडला. त्यानंतर मित्रांनो ही वर्किंग नोट आपण समजून घेऊया. कॅल्क्युलेशन ऑफ लोडिंग. आता मित्रांनो ही लोडिंगची ऍडजस्टमेंट आहे ती आपण समजून घेणार. आता गुड सेंड टू ब्रँच ॲट कॉस्ट प्लस 25% असं आपल्याला प्रॉब्लेम मध्ये सांगितलंय. कॉस्ट प्लस 25%. आता सेलिंग प्राइस बरोबर कॉस्ट प्राइस प्लस प्रॉफिट. सेलिंग प्राइस कशी काढली जाते तर कॉस्ट प्राइस प्लस प्रॉफिट. कॉस्ट प्राइस ही नेहमी 100 असते. प्रॉफिटची रक्कम आपल्याला या ठिकाणी 25% दिली. मग सेलिंग प्राइस किती झाली 125 रुपये. मग प्राइस भागिले सेलिंग प्राइस प्रॉफिट भागिले सेलिंग प्राइस. प्रॉफिट आहे 25% आणि सेलिंग प्राइस आहे 125. म्हणजे मित्रांनो
आपलं कॅल्क्युलेशन ऑफ लोडिंग आपल्याला मिळालं 1/5. मित्रांनो, या लोडिंगच्या ॲडजस्टमेंटचा उपयोग आपल्याला नंतर होणार आहे. त्यानंतर मित्रांनो, आपण पुढे जर या ठिकाणी बघितलं तर आणखीन काही 2 वर्किंग नोट दिलेल्या आहेत बघा. त्यामध्ये आपण बघू शकतो बॅड डेब्ट्स प्रोव्हिजन आर टू बी डेबिटेड टू ब्रँच अकाउंट. मित्रांनो, बॅड डेब्ट्स प्रोव्हिजन हा आयटम आपण बॅड डेब्ट्स प्रोव्हिजन आहे हा आयटम आपण घेणार ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला. त्यानंतर आहे रेंट पेबल. मित्रांनो, रेंट पेबल सुद्धा आपण घेणार ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला. त्यानंतर मित्रांनो, आता आपण पुढे जातोय. एक एक आपण अकाउंट या ठिकाणी समजून घेणार आहोत. ज्याप्रमाणे मित्रांनो प्रॉब्लेम वाचला त्याप्रमाणे मी पोस्टिंग करणार नाहीये, तर एक एक अकाउंट या ठिकाणी आपल्याला समजून सांगतोय. मित्रांनो, डेटरचा आपल्याला प्रॉब्लेम तुमच्या समोर असेल, मी फक्त हे तुम्हाला समजून सांगतोय. एक एक अकाउंट समजून सांगतो. वरती नाव देणार आपण इन दी बुक्स ऑफ जैन ब्रदर्स जळगाव हेड ऑफिस. आपल्याला ब्रँच मित्रांनो आपल्याला कलेक्शन फ्रॉम डेटर्स हा आयटम जो मिसिंग आहे तो शोधण्यासाठी आपल्याला डेटर अकाउंट तयार करायचे. वरती नाव देणार ब्रँच डेटर्स अकाउंट डेबिट साईड क्रेडिट साईड. अकाउंट म्हटलं की 2 बाजू येतात, पर्टिक्युलर्स रुपीज पर्टिक्युलर्स रुपीज. मित्रांनो, डेबिट साईडला जर बघितलं तर डेटर अकाउंटचा ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 1,13,000. त्यानंतर मित्रांनो आपण क्रेडिट सेल शोधून काढले बघा. पहिली वर्किंग नोट केली होती आपण टोटल सेल मायनस कॅश सेल्स. क्रेडिट सेलची रक्कम आपण डेटर अकाउंटच्या डेबिट साईडला घेतो 3,35,000. त्यानंतर आता डेटर अकाउंटच्या क्रेडिट साईडला काय काय येतंय तर मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकतो रिटर्न फ्रॉम कस्टमर्सकडनं या ठिकाणी जे काही आपल्याला रिटर्न मिळालंय त्यामध्ये आपण 4,000 घेणार. त्यानंतर बॅड डेब्ट्स रिटर्न ऑफ 1,000 आणि अलाउन्सेस गिव्हन टू क्रेडिट कस्टमर्स हे 3 आयटम मित्रांनो डेटर अकाउंटच्या क्रेडिट साईडला येतात. आणि त्यानंतर डेटर अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स सुद्धा आपल्याला दिलेला आहे. तो आहे 1,95,100 बाय बॅलन्स कॅरेट डाऊन 1,95,100. मित्रांनो, आता आपल्याला डेटर अकाउंट क्लोज करायचे. डेटर अकाउंट आपण क्लोज करायला गेलो तर मोठी बाजू डेबिट साईड आहे 4,48,000. जी बाजू मोठी असते ती आपण दोन्ही बाजूला लिहून घेतो. मग डेबिटमधनं जर मित्रांनो क्रेडिट बाजू मायनस केली तर आपल्याला उत्तर मिळतंय 2,43,400. आणि मित्रांनो हा बॅलन्स मिळाला आपल्याला कॅश कलेक्शन फ्रॉम डेटर्सकडनं मिळालेले पैसे. हा आहे आपला बॅलन्सिंग फिगर. मित्रांनो, हा बॅलन्स आपण शोधून काढला कॅश कलेक्शन फ्रॉम डेटर्स. आणि मित्रांनो ही रक्कम घेतो आपण ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला. त्यानंतर मित्रांनो आपण पुढे पीटी कॅश अकाउंट समजून घेणार आहोत. पीटी कॅश अकाउंट मित्रांनो टी फॉर्मॅटमध्ये आखून घ्या. ब्रँच पीटी कॅश अकाउंट डेबिट साईड क्रेडिट साईड पर्टिक्युलर्स रुपीज. मित्रांनो, डेबिट साईडला जर बघितलं तर आपल्याला पीटी कॅश अकाउंटचा ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे. मग तो आपण डेबिट साईडला लिहिणार टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 900. त्यानंतर त्याखाली टू पीटी कॅश रेमिटन्स. आता हेड ऑफिसने पीटी कॅशसाठी आपल्याला 2,800 रुपये पाठवलेले आहेत. म्हणजे जे पीटी कॅश अकाउंटला मिळतं ते आपण डेबिट साईडला घेणार. त्यानंतर ॲक्च्युअल पीटी एक्सपेन्सेस. मित्रांनो, ॲक्च्युअल पीटी एक्सपेन्सेस आहेत 2,400. पीटी एक्सपेन्सेस आपण पीटी कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेणार. आता मित्रांनो पीटी कॅश अकाउंट संदर्भातले एवढेच 3 आयटम आपल्याला दिलेले होते. मग आपण पीटी कॅश अकाउंट क्लोज करणार. मोठी बाजू आहे डेबिट साईड 3,700. जी मोठी बाजू असते ती आपण दोन्ही बाजूला लिहून घेतो. मग डेबिटमधनं क्रेडिट बाजू जर मायनस केली तर मित्रांनो आपल्याला बॅलन्स मिळतो. तो आहे क्रेडिट साईडला तो बॅलन्स येणार ज्याला आपण म्हणणार बाय बॅलन्स कॅरेट डाऊन 1,300 बॅलन्सिंग फिगर. मित्रांनो, पीटी कॅश अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स मिळाला आणि हा पीटी कॅश अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स घेणार आपण ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला. मित्रांनो, त्यानंतर आता आपल्याला सर्वात शेवटी धुळे ब्रँच अकाउंट बघायचं आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर असतात त्या म्हणजे लोडिंगच्या ॲडजस्टमेंट. त्या सुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला धुळे ब्रँच अकाउंट बघायचं आहे. आपण या ठिकाणी वरती नाव देणार धुळे ब्रँच अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2022. डेबिट साईड क्रेडिट साईड पर्टिक्युलर्स रुपीज. आता धुळे ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला मित्रांनो सगळ्यात सुरुवातीला येणार ओपनिंग बॅलन्सेस. 2 ओपनिंग बॅलन्सेस. मित्रांनो हे सगळे बॅलन्स आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेले आहेत. स्टॉक डेटर्स पीटी कॅश आउटवर्ड टोटल आली 1,92,900. आणि त्यानंतर धुळे ब्रँच अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स आपण घेतो क्रेडिट साईडला. मित्रांनो या ठिकाणी आपण क्रेडिट साईडला बघू शकतो बाय क्लोजिंग बॅलन्सेस. त्यामध्ये स्टॉकचा क्लोजिंग बॅलन्स आहे 84,000. डेटरचा क्लोजिंग बॅलन्स आहे 1,95,100.
आणि पीटी कॅश अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स आपल्याला दिलेला नव्हता, जो आपण शोधून काढला 1300. आउटवर्ड रक्कम आली 2,80,400. ओपनिंग क्लोजिंग बॅलन्स घेतल्यानंतर मित्रांनो ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला जर बघितलं तर मित्रांनो हे 3 आयटम आपण एकदा समजून घेऊया. गुड सेंड टू ब्रँच, ब्रँचला हेड ऑफिसने माल पाठवला 2,50,000 रुपयांचा, जो घेतला आपण ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला. आता ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला काय काय येतं मित्रांनो, तर ओपनिंग बॅलन्स हा डेबिट साईडला येतो आणि ब्रँच अकाउंटला जे जे काही मिळालं ते आपण ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला घेतो. गुड सेंड टू ब्रँच म्हणजे थोडक्यात ब्रँचला 2,50,000 रुपयांचा माल मिळाला, जो हेड ऑफिसने पाठवला, तो येणार ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला. त्यानंतर बॅड डेब्ट्स प्रोव्हिजन 2,100. मित्रांनो ही थोडक्यात ॲडजस्टमेंट आहे किंवा बॅड डेब्ट्स म्हणजे आपण ज्याला बुडीत कर्ज म्हणतो, बुडीत कर्जासाठी तरतूद केलेली आहे ही रक्कम मित्रांनो ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला येणार. त्यानंतर आहे रेंट पेबल. मित्रांनो हे आउटस्टँडिंग रेंट आहे 31 मार्च 2022चं, जे आपण घेणार ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला. त्यानंतर आपण पुढे बघू शकतो, आता हे खर्च आहेत बघा मित्रांनो, टू बँक अकाउंट म्हणजे धुळे ब्रँच अकाउंटनं जे जे काही खर्च केले हे सगळे खर्च हेड ऑफिसने पाठवलेले आहेत. या सगळ्या खर्चांसाठी हेड ऑफिसने पैसे पाठवले, जे आपण घेणार धुळे ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला. टू बँक अकाउंट आणि मित्रांनो रेंट 14,000, सॅलरी 15,000, सनरीज 7,000 आणि पीटी कॅश 2,800. पीटी कॅशसाठी सुद्धा 2,800 रुपये हेड ऑफिसने पाठवलेले आहेत. आउटवर्ड रक्कम आली 38,800. मित्रांनो या ठिकाणी डेबिट बाजूला एवढेच आयटम आहेत. आता बाकी जे आहेत त्यामध्ये गुड सेंड टू ब्रँच आणि लोडिंग रिटर्न म्हटलंय, ही ॲडजस्टमेंट आहे मित्रांनो, ते आपण नंतर समजून घेणार. त्यानंतर आहे टू स्टॉक रिझर्व. मित्रांनो ही सुद्धा ॲडजस्टमेंट आहे, ती सुद्धा आपण नंतर समजून घेणार आहोत. त्यानंतर आता आपण ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला जर बघितलं तर मित्रांनो 1 नंबरला आहे बघा स्टॉक रिझर्व. ही लोडिंगची ॲडजस्टमेंट आहे, ती आपण नंतर समजून घेणार. त्यानंतर बघा बाय बँक आणि रक्कम आहे 2,57,400. आता हे 2,57,400 कोणते आहे तर मित्रांनो कॅश सेल्स आणि कलेक्शन फ्रॉम डेटर्स. म्हणजे कॅश सेल्स आपण जो माल रोख विकलाय तो आहे 14,000चा आणि कलेक्शन फ्रॉम डेटर्स ज्यांना आपण माल विकलाय त्यांच्याकडनं आपल्याला जे पैसे मिळाले ते आहेत 2,43,400. कलेक्शन फ्रॉम डेटर्स आणि कॅश दोघांची मित्रांनो टोटल आली 2,57,400. त्यानंतर गुड सेंड टू ब्रँच आणि लेस रिटर्न. मित्रांनो बघा ब्रँचने हेड ऑफिसला जो माल रिटर्न पाठवलाय तो आहे 10,000 रुपयांचा आणि मित्रांनो धुळे ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेणार आपण, कारण की हा धुळे ब्रँच मधनं हा माल कमी होणार आहे. आता या ठिकाणी हे क्लोजिंग बॅलन्सेस आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. मित्रांनो या ठिकाणी प्रॉब्लेमची सगळी पोस्टिंग संपली. आता आपल्याला समजून घ्यायचे लोडिंग. लोडिंग काय आहे तर जो ओपनिंग स्टॉक आहे आणि क्लोजिंग स्टॉक आहे मित्रांनो त्यावरती आपल्याला लोडिंगची ॲडजस्टमेंट करायची. त्यानंतर बघा ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक या ठिकाणी आपण बघू शकतो. लोडिंगची ॲडजस्टमेंट हा ओपनिंग स्टॉक याच्यावरती आपण घेणार. क्लोजिंगचा ब्रँच अकाउंटचा क्लोजिंग स्टॉक त्यावरती सुद्धा आपण लोडिंगची ॲडजस्टमेंट करणार. आणि त्यानंतर बघा गुड सेंड टू ब्रँच, ब्रँचला जो माल मिळाला 2,50,000चा त्याच्यावरती आपल्याला लोडिंगची ॲडजस्टमेंट करायची. त्यानंतर बाय गुड सेंड टू ब्रँच लेस रिटर्न असं म्हटलंय बघा मित्रांनो 10,000. म्हणजे ब्रँचने हेड ऑफिसला जो 10,000 रुपयांचा माल रिटर्न केला त्यावरती सुद्धा लोडिंगची ॲडजस्टमेंट असेल. मित्रांनो कसं तर आपण समजून घेणार. तर सुरुवातीला ओपनिंग स्टॉक आहे बघा मित्रांनो, ओपनिंग स्टॉक आहे या ठिकाणी 79,000चा. त्याच्यावरती काय करायचंय मित्रांनो क्रेडिट साईडला डेबिटचा ओपनिंग स्टॉक आहे त्याच्यावरती स्टॉक रिझर्व करायचा क्रेडिट साईडला. बघा ओपनिंगचा जो स्टॉक आहे त्या स्टॉकवरती स्टॉक रिझर्व करायचा क्रेडिट साईडला. आता बाय स्टॉक रिझर्व मित्रांनो रक्कम आहे 15,800. आता ही 15,800 रक्कम कशी आली तर आपण कॅल्क्युलेशन ऑफ लोडिंग केले ते आलंय मित्रांनो 1/5. मग आपण काय करणार 79,000 गुणिले 1/5 म्हणजे थोडक्यात 79,000 भागिले 5 केलं तर मित्रांनो उत्तर आलं 15,800. म्हणजे ओपनिंगचा स्टॉक आपण क्लोजिंगला रिझर्व केला. या ठिकाणी पहिली ॲडजस्टमेंट समजलेली असेल. आता क्लोजिंगला पण स्टॉक आहे म्हणजे क्रेडिट साईडला स्टॉक आहे. डेबिटचा स्टॉक आपण क्रेडिटला रिझर्व केला आणि क्रेडिटला जो स्टॉक आहे बघा क्लोजिंग स्टॉक त्याचा स्टॉक रिझर्व आपण डेबिटला करणार. मग क्रेडिटचा जो क्लोजिंग स्टॉक आहे तो आहे 84,000, तो आपण डेबिटला
स्टॉक रिझर्व्ह करणार. मग काय करणार, 84,000 गुणिले 1/5 म्हणजे थोडक्यात 84,000 भागिले 5 केलं तर मित्रांनो क्रेडिटचा क्लोजिंग स्टॉक आपण डेबिटला कसा रिझर्व्ह करतोय तर 84,000 भागिले 5 केलं तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळेल. या ठिकाणी आपण बघू शकतो टू स्टॉक रिझर्व्ह 16,800. 84,000 भागिले 5 उत्तर आलं 16,800. म्हणजे ओपनिंग स्टॉक डेबिटचा क्रेडिटला रिझर्व्ह केला, क्लोजिंग स्टॉक क्रेडिटचा डेबिटला रिझर्व्ह केला. म्हणजे स्टॉकची लोडिंगची ऍडजस्टमेंट समजलेली असेल. त्यानंतर गुड सेंड टू ब्रँच इथं सुद्धा तेच करणार. डेबिटला जो गुड सेंड टू ब्रँच रक्कम आहे ही डेबिटला आहे, याचं लोडिंग आपण क्रेडिटला करणार. मग कसं करणार, बाय गुड सेंड टू ब्रँच आणि लोडिंग म्हटलंय बघा. आणि मित्रांनो रक्कम आली 50,000. आता हे 50,000 कसे आले तर गुड सेंड टू ब्रँचची रक्कम आहे 2,50,000. 2,50,000 गुणिले 1/5 हे आपण लोडिंगची ऍडजस्टमेंट 1 नंबरला केलेली आहे. थोडक्यात 2,50,000 भागिले 5 केलं तर मित्रांनो उत्तर आलं 50,000. म्हणजे गुड सेंड टू ब्रँच ही रक्कम डेबिटला होती, त्याची लोडिंगची ऍडजस्टमेंट आपण क्रेडिटला केली. त्यानंतर आता क्रेडिटला सुद्धा म्हणजे ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला सुद्धा गुड सेंड टू ब्रँच लेस रिटर्न रक्कम आहे 10,000. मग ह्या क्रेडिटच्या गुड सेंड टू ब्रँच लेस रिटर्नची लोडिंगची ऍडजस्टमेंट आपण करणार डेबिट साईडला. बघा मग काय करणार, 10,000 भागिले 5. 10,000 भागिले 5 केलं तर मित्रांनो उत्तर येणार 2,000. बघा डेबिट साईडला आपण बघू शकतो टू गुड सेंड टू ब्रँच आणि लोडिंग म्हटलंय आणि त्यानंतर रिटर्न पण म्हटलंय 2,000. म्हणजे गुड सेंड टू ब्रँच डेबिटचा क्रेडिटला लोडिंग करणार आणि क्रेडिटला जो गुड सेंड टू ब्रँच लेस रिटर्न आहे तो क्रेडिटचा आपण डेबिटला लोडिंगची ऍडजस्टमेंट करणार. म्हणजे लोडिंगची ऍडजस्टमेंट आपल्याला कशावरती करायची, स्टॉकवरती. स्टॉक रिझर्व्ह करायचा आणि गुड सेंड टू ब्रँच वरती मित्रांनो लोडिंग म्हणून आपण या ठिकाणी ही ऍडजस्टमेंट करणार. या ठिकाणी ओपनिंग स्टॉक असेल, क्लोजिंग स्टॉक असेल किंवा डेबिट साईडला टू गुड सेंड टू ब्रँच असेल, क्रेडिट साईडला गुड सेंड टू ब्रँच लेस रिटर्न असेल मित्रांनो यावरती आपण लोडिंगची ही ऍडजस्टमेंट केलेली आहे. मग लोडिंगची ऍडजस्टमेंट केल्यानंतर मित्रांनो आपल्याला आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घ्यायचा. प्रॉब्लेम आपल्याला टॅली करायचा आहे. मित्रांनो प्रॉब्लेम जर तुम्ही टॅली करायला गेलात तर मोठी बाजू आहे क्रेडिट साईड. धुळे ब्रँच अकाउंटची क्रेडिट साईड मोठी आहे 6,13,600. जी बाजू मोठी असते ती बाजू आपण दोन्ही बाजूला लिहून घेतो 6,13,600. मग क्रेडिट बाजूतनं जर आपण डेबिट बाजू मायनस केली तर मित्रांनो आपल्याला उत्तर मिळेल टू जनरल प्रॉफिट अँड लॉस 1,10,000 आणि कंसात नेट प्रॉफिट बॅलन्स कॅरीड डाऊन. मित्रांनो आपला जनरल प्रॉफिट आलाय, थोडक्यात प्रॉफिटच आलाय, तो आहे 1,10,000. धुळे ब्रँच अकाउंटला 1,10,000 रुपयांचा प्रॉफिट झाला. विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीनं आपण धुळे ब्रँच अकाउंट हा प्रॉब्लेम बघितलेला आहे. धुळे ब्रँच अकाउंट या ठिकाणी तयार केलेला आहे आणि हा 4 नंबरचा प्रॉब्लेम मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.